खूप चांगला प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे कमिटीनं, त्यामुळं सर्वप्रथम मी माझ्या वतीनं आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं ऑर्गनायझिंग कमिटीला धन्यवाद देऊ इच्छितो आणि अभिनंदन करू इच्छितो. कविता ऐकणार का असं मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मला माहिती आहे विद्यार्थ्यादशेत असताना आणि होणाऱ्या अभियंत्यांना कविता ऐकण्याची इच्छा कमी आणि कविता पाहण्याची इच्छा जास्त असते. आणि जेव्हा कधी माईक माझ्या समोर असतो, जेव्हा मी डायसमध्ये उभा असतो, तेव्हा माझं शरीर मला सांगतं की नाव सांगण्यापेक्षा गाव सांगणं महत्वाचं आहे. आणि माझी जीभ तेव्हा शब्द फोडू लागते की मी ज्या पावन मातीतून आलोय, ती पावन माती म्हणजे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या कुशीत पेलणाऱ्या मा जिजाऊ यांचं जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेड राजा. त्या पावन मातीस मा जिजाऊस, सर विश्वेश्वराया आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांसारख्या थोर महान महापुरुषांना, अभियंत्यांना अभिवंदन करून मी माझ्या कवितेला सुरुवात करतो. आणि मला बोलण्यासाठी कमिटीनं खूप कमी वेळ दिलेला आहे, कमी वेळ देण्यात आलेला आहे, कारण मला असं वाटतं की कमिटीला ठाऊक होतं की 15 मिनिटं उशिरा सुरू होणारी आणि 15 मिनिटं लवकर सुटणारी लेक्चर अभियंत्यांना जास्त आवडतात, म्हणून कदाचित माझ्या कवितांच्या लेक्चरला कमी वेळ देण्यात आलेला आहे. आणि जोपर्यंत मी इथं उभा आहे तोपर्यंत तुमच्या डोक्यावर कसलीच तणावाची टांगती तलवार राहणार नाही याची मी खात्री देतो. आणि जर ती असेल तर त्या ठिकाणी माझी कविता ठार झालेली असेल, पण गैरसमज करून घेऊ नका, माझी हीच कविता आहे, दुसरा उगाच अर्थ काढू नका, ही एक विनंती आहे. कवितेला सुरुवात करतोय. मला वाटलं इंजिनियर व्हावं, मला वाटलं इंजिनियर व्हावं, एखादी भरारी घेऊन ताऱ्यांमध्ये जावं. जेव्हा मी 12वी मध्ये होतो तेव्हा मला असं वाटायचं की अभियांत्रिकीमध्ये प्रवेश मिळवावा, मग मी एखादं सॉफ्टवेअर बनवेल, 1-2 करोडला मग ते सॉफ्टवेअर विकलं जाईल, मग मी करोडपती होईल, मग मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करेल आणि नंतर बाकीचं आयुष्य देश हितामध्ये घालवेल. परंतु इथं आल्यानंतर असं कळालं की इथले रस्ते थोडेसे भलतीकडेच जातात. तेव्हा सादर करतोय. मला वाटलं इंजिनियर व्हावं, एखादी भरारी घेऊन ताऱ्यांमध्ये जावं, कार्तिकेच्या यानात बसून पृथ्वीचं दर्शन घ्यावं, पण इथले रस्ते जरा भलतीकडेच जातात. सगळ्या पाऊल वाटा असाइनमेंट आणि अटेंडन्स वरच येतात. सगळ्या आणि मला माहिती आहे बरेच होणारे अभियंते इथे इच्छा नसताना बसलेले असतील, कारण 3 ते 6 लेक्चर बंक करून आम्हाला तिकीट काढून बाल्कनीत बसून महत्वाचे प्रोग्राम अटेंड करायचे असतात याची मला जाणीव आहे. त्यामुळे जास्त वेळ होणार नाही. आणि कालचीच गोष्ट आहे, एक इंजिनियर सिटी मारत असताना आदरणीय कळंबे सर त्याला ओरडत होते, तेव्हा सादर करतोय. आणि अभियंत्याचं आयुष्य फक्त थेअरीमध्ये कसं गुरफटलं गेलंय, कसं अडकलं गेलंय, आम्हाला पाहिजे तेवढं प्रॅक्टिकल नॉलेज दिले जात नाही, म्हणून कदाचित आमच्या हातून पाहिजे तेवढे शोध लागत नाही असं म्हणायला काही हरकत नसावी. तेव्हा सादर करतोय. सगळेच काही कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येत नाही, सगळेच काही कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येत नाही, सगळेच काही कॅन्टीनला चहा पिण्यास जात नाही. अभियंत्याचं आयुष्य थिअरीमध्ये कसं गुरफटलं हे विनोदाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. सगळेच काही कॅन्टीनमध्ये शिकण्यासाठी येत नाही. आणि जर कविता समजली नाही तुम्हाला, कदाचित मुळात समजायची नसतेच, कविता समजायच्या असतात त्या भावना, पण कविताही समजली नाही, भावनाही समजली नाही, तरी सुद्धा जास्त टाळ्या वाजवायच्या असतात, कारण शेजारच्याला वाटायला नको की याला कविता समजत नाही. तेव्हा सादर करतोय. सगळेच काही कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येत नाही, सगळेच काही कॅन्टीनला चहा पिण्यास जात नाही, राजासोबत राणी असो वा राणी सोबत राजा, थेअरीत चालते जास्त, इथं प्रॅक्टिकल तेवढे होत नाही. आणि एक प्रसंग मला इथे आवर्जून आठवतो की जेव्हा मी प्रथम वर्षामध्ये प्रवेश अभियांत्रिकीला मिळवला होता, प्रथमतः मी 600 किलोमीटरचं अंतर कापून चंद्रपूरला आलो आणि नक्षलवादी भाग म्हणून मनामध्ये एक भीती होती आणि एकटेपणा वाटत होता. पण अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या प्राध्यापकानं तुमच्या खांद्यावरती हात ठेवला
तर आत्महत्याचं प्रमाण नक्कीच कमी झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या सिनियरनं जर गरजू ज्युनियर्सला मदत केली तर आत्महत्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल याची मला खात्री आहे. आणि गरजू ज्युनियर हा शब्द मी आवर्जून इथे यासाठी वापरला कारण बऱ्याच सिनियरना गरज नसताना मदत करण्याची सवय असते, म्हणून गरजू सिनियर्सलाच मदत करावी असं मी इथे आवर्जून सांगितलेलं आहे. आणि तो प्रसंग कदाचित कपूर सर इथे नाहीये, कपूर सरचं नाव घेतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की बाकीचे प्राध्यापक चांगले शिकवत नाही. मी प्रथम वर्षात असताना आम्हाला CS ला खूप चांगला टीचिंग स्टाफ लाभलेला होता. खोपडाकडे सर, कपूर सर, त्यानंतर कळंबे मॅडम, त्यानंतर खैरनार सर, सर्वच चांगला टीचिंग स्टाफ आम्हाला होता. परंतु एक प्रसंग मला आठवतो की मी क्लासरूम मध्ये बसून होतो, इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा क्लास सुरू होता. सरांनी काहीतरी ड्रॉइंग काढायला दिलं होतं. नवीन ते ड्रॉइंगचे इन्स्ट्रुमेंट हाताळणं आणि ड्रॉइंग काढणं थोडं अवघड जायचं. सरांनी प्रश्न दिला आणि सर विद्यार्थ्यांचे ड्रॉइंग बघण्यासाठी वर्गामध्ये फिरत होते. सर जसे जसे माझ्या जवळ येत होते तसं तसं माझं ब्लड प्रेशर वाढत होता. सर माझ्या जवळ आले, मी 1-2 लाईनी मारण्याचा प्रयत्न केला परंतु काही जमत नव्हतं. सरांनी अक्षरशः माझ्या खांद्यावर हात ठेवला, मी दचकलो. सरांनी मला बाजूला सारलं. सर अक्षरशः माझ्या बेंचवर बसून मला माझ्या खांद्यावर हात ठेवून सरांनी मला ते ड्रॉइंग काढून दिलं, ते इन्स्ट्रुमेंट कसे हाताळायचे ते सांगितलं. असे प्राध्यापक जर सगळ्यांनाच मिळाले तर इथून शोध लागल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. तेव्हा सादर करतोय, सगळ्याच प्राध्यापकांना कुठे आम्ही खडूस म्हणत असतो, सगळ्याच प्राध्यापकांना कुठे आम्ही खडूस म्हणत असतो, सगळेच लेक्चर कुठे आम्ही बंक करत असतो. अहो सगळ्याच प्राध्यापकांना कुठे आम्ही खडूस म्हणत असतो, सगळेच लेक्चर कुठे आम्ही बंक करत असतो. अहो ज्ञानाची भूक जिथे मिळते आमची त्या पंक्तीस आम्ही आवर्जून हजर असतो, आम्ही आवर्जून हजर असतो. आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या इतक्या प्रमाणामध्ये झालेली आहे, या नाण्याच्या जर 2 बाजू तुम्ही आवर्जून बघितल्या तर असं निदर्शनास येईल की एक बाजू म्हणजे समाजातील काही स्वार्थी लोकांनी पैसे कमावण्यासाठी सुरू केलेला हा धंदा आहे, आणि दुसरी एक पॉझिटिव्ह बाजू जर बघितली तर असं दिसून येईल की चांगल्या लोकांचा किंवा शासनाचा हा उद्देश असू शकते की जास्तीत जास्त अभियंते जर घडले तर व्यवसाय करतील, व्यवसाय केला इंजिनियर घडले तर देश घडेल, हा त्या पाठीमागचा एक उद्देश असू शकतो. परंतु शिक्षण प्रणालीमध्ये आम्हाला नोकर कसं व्हायचं याचे धडे दिले जातात, मालक कसं व्हायचं हे आम्हाला शिकवले जात नाही. म्हणून अभियांत्रिकीची थोडीशी याच परिस्थिती खालावलेली आहे. काल परवाच्याच पेपरवरती न्यूज होती की 7वी अर्हता असलेल्या शिपाई पदासाठी अभियांत्रिकी आणि वकील या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्ज, म्हणजे ही परिस्थिती आज इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवर आलेली आहे. याचं कारण आहे की सगळेच नोकरी मागे धावत आहे आणि कॉलेजांची संख्या वाढलेली आहे. तर माझं या सगळ्यांना विनंती आहे जे अभियंते उद्या देश घडवणार आहेत त्यांना, की जर 7,000 कमवून तुम्हाला शिपाईच व्हायचं असेल तर 7,000 रुपयामध्ये एखादा छोटासा तरी व्यवसाय सुरू करून मालक झालेलं कधी चांगलं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तेव्हा सादर करतोय समोरच्या वेळी मेकॅनिकल वाल्यांनो, अभियंत्याच्या भविष्याला, अभियंत्याच्या जीवनाला ऑइलिंगची गरज आहे. कम्प्युटरवाल्यांनो सिस्टीमची कोडिंग थोडी बदलवण्याची गरज आहे. सिव्हिलवाल्यांनो पाया असेल मजबूत तेव्हा शिखर दिसेल आमचे. परत एकदा वाचतोय, अभियंत्याच्या भविष्याला आता ऑइलिंगची गरज आहे, सिस्टीमची कोडिंग थोडी बदलवण्याची गरज आहे, पाया असेल मजबूत तेव्हा शिखर दिसेल आमचे, चुकलेले सर्किट पुन्हा बरोबर जोडण्याची गरज आहे. आणि अभियंत्यांचं स्वराज्य जर घडवायचं असेल तर अभियंत्यातला शिवाजी तेवढा जागे होणे गरज आहे.